नमस्कार, आराध्या विथ मॉम व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला मच्छी फ्राय करताना दिसत आहे। आज आहे संडे। मी बनवलेली आहे मच्छी कढी, त्याचबरोबर मच्छी फ्राय सुद्धा करून तुम्हाला दाखवत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ इतरांना शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे मी हलवा फिश आणलेला आहे, मीडियम साईजचा आहे। त्याचबरोबर याला आम्ही 500 रुपये दिलेले आहेत आणि हा एकदम फ्रेश आहे। तर आता या तुकड्यांना धुवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 वेळा मी स्वच्छ असं या तुकड्यांना धुवून घेतलं आहे आणि मीडियम साईजचे हे तुकडे आहेत। आता मी कढी पण तुम्हाला कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि फिश मी फ्राय सुद्धा करून तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी 2 बाजूला करून घेतलेले आहेत हे तुकडे मी, आणि जे चांगले आहेत ते तळायला घेते आणि याची मी थोडे होल आहेत आणि याची मी कढीला वापरणार आहे। तर एका भांड्यामध्ये मी 4 तुकडे जे तळायचे आहेत ते घेतले। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, अर्धा छोटा चमचा हळद घातली। आता याच्यामध्ये मी आगळ घालते आहे, जो कोकणामध्ये प्रसिद्ध आहे। जर तुमच्याकडे हा आगळ नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रस वापरू शकता। 2 चमचे आगळ घातला आहे। आगळ म्हणजेच जर तुम्हाला माहीत नसेल तर कोकमचा रस आहे हा, जे कोकणामध्ये कोकमं मिळतात त्याचा हा रस आहे, एकदम ताजा। तर हा वापरलेला आहे। आता इथे मी आलं आणि लसूणची पेस्ट दाखवते आहे। ही विकतची आहे घेतलेली, तर हीच मी वापरते आहे, कारण सांगते ही एकदम बारीक स्मूथ आहे बघा। तर ही मी 1 चमचा वापरलेली आहे। जर तुमच्याकडे अशी नसेल तर तुम्ही आलं आणि लसूणची पेस्ट घरी करून ती वापरू शकता। आता ही छान अशी ह्या तुकड्यांना सर्व वस्तू ह्या आता लावून घेऊया। मी लावून घेतलेले आहेत आणि आता हे जे मी कढीसाठी घेणार आहे तुकडे, त्याला मीठ लावलेलं आहे आणि आता हे झाकून ठेवते आहे। तर कढीसाठी मी काय काय वाटप काढलेलं आहे ते दाखवते। ही ओलं खोबऱ्याची 1 वाटी आहे, म्हणजे नारळाची वाटी आहे, 1 वाटी मीडियम साईजचा नारळ होता। हळद आहे, कांदा आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता मी फोडणीला वापरणार आहे। लसणाच्या 5-6 पाकळ्या आहेत आणि गावठी आहेत माझ्या सासूने दिलेल्या। लाल तिखट आहे, नंतर ही तिरफळं आहेत। ही तिरफळं कोकणामध्ये भेटतात, जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं। ही माझ्या आईने दिलेली आहेत माझ्या माहेरहून। त्यानंतर ही चिंच आहे, ही सुद्धा माझ्या आईनेच दिलेली आहे। आमच्या माहेरी माझं चिंचेचं झाड आहे। जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकताय। आणि 1 चमचाभर छोटासा ही चिंच दिसते। त्यानंतर धणे आहेत, हे मी 2 छोटे चमचे भरून घेतलेले आहेत। आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहे। फक्त कढीपत्ता तेवढा बाजूला ठेवणार आहे। तर बघा, कढीपत्ता मी बाजूला काढून घेतला। त्याचबरोबर कांदा बारीक चिरून घेतला, जो फोडणीला घालायचा आहे आपल्याला। आणि आता हे जे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं वाटप आहे, आता हे बारीक वाटायचं आहे एकदम। कढीसाठी दाखवते बघा किती बारीक वाटलं आहे ते। चला आता आपण फोडणी देऊया लगेचच। गॅसवर कढई ठेवली आहे, डाव भरून तेल घातलं, कढई तापली होती, त्यामुळे लगेचच आता आपण कांदा आणि कढीपत्ता फोडणीला घालूया। तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा घालू शकताय, 1 कट करून फोडणीसाठी, त्याने सुद्धा एक वेगळी चव येते। तर आता सध्या तर मी इथे तुम्हाला कांदा आणि कढीपत्ताच दाखवला आहे आणि 1 मिनिटभर झालेला आहे आणि कांदा बघा लालसर झाला आहे। तर आता आपण याच्यामध्ये वाटलेलं वाटप घालून घेऊया। तुम्ही जर वाटपामध्ये मिरची पावडर वापरली नसेल तर इथे तुम्ही तेलावरती सुद्धा मिरची पावडर घालून परतून घेऊ शकताय। मी मात्र अशी खोबऱ्याच्या वाटपाबरोबरच मिरची पावडर घालून वाटून घेते खोबरं।
चला छान असं आता हे असं परतून घ्यायचं आहे. आता बघा इथे मी जे मिक्सरच्या भांड्याला वाटप राहिलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा याच्यामध्ये आता कढईमध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर अजून आपल्याला कढी वाढवायची आहे म्हणून मी वरून 2 कप भरून पाणी घातलं आहे. हे पाणी कोमट होतं. आता मिक्स करून घेऊया सर्व. तुम्हाला जेवढं वाढवायचं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकताय, पण हो जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा वाढवायचं असेल तर नुसतं पाणी घालू नका, त्यासोबत खोबरंसुद्धा वाढवावं लागेल आपल्याला. आणि आता लगेचच मी हे फिश जे मी कढीसाठी सेपरेट ठेवले होते, मीठ लावून ठेवले होते, ते आता याच्यामध्ये घालते आहे. मिठाचं पाणी झालं होतं ताटामध्ये, ते सुद्धा आतमध्ये घातलं. आता एक इथे आपण 5 मिनिटांपर्यंत उकळी द्यायची आहे. त्यासाठी मी झाकण ठेवणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार, झाकण ठेवणार, पण झाकण पूर्ण असं ठेवणार नाही आहे, थोडंसं उघडं ठेवणार आहे. चला तर आता 5 मिनिटं झालेली आहे आणि आपण बघतोय की कढीला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. आपण पाहूया 5 मिनिटामध्ये फिशचे हे जे तुकडे आहेत ते शिजतात, कारण एकदम नरम असतात हे तुकडे. पण आपल्याला कढी जी दिसते ती अजून थोडीशी दाटसर हवी आहे आणि म्हणून मी अजून थोडा वेळ याला कढीला दाटसर होईपर्यंत शिजवून घेते. आणि आता तुम्ही पाहू शकताय कढी आपली दाटसर झालेली आहे, म्हणजे थोडीशी आटलेली सुद्धा आहे. त्यामुळे छान अशी या कढीला चव येते. बघा एकदा तुम्हाला फिश काढून दाखवते बाहेर. हे बघा फिश पण छान असा शिजलेला आहे. मस्त अशी कढी तयार झालेली आहे. बघा दाटसरपणा बघा, अशी एवढी दाट आपल्याला कढी पाहिजे भातावरून खायला वगैरे. आणि आता मी वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेते. कढी तयार झालेली आहे. आता आपण हे जे 4 तुकडे बाजूला काढले होते, हळद मीठ लावून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला आता मिरची पावडर घालायची आहे. ही मिरची पावडर थोडीशी तिखटवाली आणि थोडीशी काश्मीरी घेतलेली आहे कलरसाठी. मी 2 चमचे घातले आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही जेव्हा आलं लसूण पेस्ट आपण जेव्हा लावली होती तेव्हासुद्धा मिरची पावडर लावून हे तुकडे झाकून ठेवू शकताय. तर छान असं याला आपलं मीठ वगैरे लावून झालं आहे. त्यामुळे आता ते अर्धा तास तरी हे असं आपण मुरत ठेवलं होतं, त्यामुळे चव चांगली येते तुकड्यांना. आता हे सर्व व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण रवा किंवा पीठ जर तुमच्याकडे असेल तर कोणी रव्यावर हे करतं, घोळवून घेतं रव्यामध्ये. जसं मी तुम्हाला आता दाखवते, हा एकदम बारीक रवा आहे आणि याच्यामध्ये आता मी हे तुकडे घोळवून घेणार आहे रव्यामध्ये. रवा याला लावून घेणार आहे. बघा मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा. आता व्यवस्थित असं प्रत्येक तुकड्याला मसाला लावून घ्यायचा आहे सगळीकडून व्यवस्थित. तुम्हाला जेवढं जाडसर हवं असेल तेवढं तुम्ही मसाला जास्त लावा. आणि आता रव्यावर घोळून घेऊया, व्यवस्थित असा रवा लावून घेऊया. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ लावू शकताय, किंवा तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र करून सुद्धा लावू शकताय. माझ्याकडे आता तांदळाचं पीठ नाही आहे, नसल्यामुळे मी इथे रवाच लावत आहे. असं सुद्धा तुम्ही करू शकताय. दोन्ही बाजूने व्यवस्थित असा रवा हाताने प्रेस करून लावून घ्या. तर मी 4ही तुकड्यांना रवा लावून घेतलेला आहे. गॅसवर तवा ठेवलाय, तव्यावर तेल घातलंय, तेल सुद्धा गरम झालेलं आहे. त्यामुळे आता एक एक करून मी 4ही तुकडे या तेलावर तळून घेते. तुम्ही एका वेळेला 2 तुकडे तळून घेऊ शकताय आणि पुन्हा दुसऱ्या वेळी दुसरे 2 तुकडे तळून घेऊ शकताय. तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी 4ही तुकडे एकदमच आता इथे तळून घेते, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि आता दोन्ही बाजूने छान असे हे तुकडे मी तळून घेते. तर मी झाकण ठेवून
एका बाजूने तळून घेतलेले आहेत बघा. तेल सर्व संपलेलं आहे आणि आता आपण हे दुसऱ्या बाजूला परतून घेणार आहोत. छान कुरकुरीत झालेले आहेत बघा मस्त. साधारण 3 ते 4 मिनिटं लागलीत मला तळायला. आता एक एक करून मी आता हे परतून घेते बघा. मस्त छान सुगंध येतो आहे. चला आता आपण पुन्हा दुसऱ्या बाजूने हे तळून घेऊया. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 4ही तुकडे छान असे तळलेले आहेत बघा. काढून घ्यायची वेळ आलेली आहे. एकदा मी तुम्हाला परत परतून दाखवते. मस्त रव्यावर तळून घेतल्यामुळे छान चव लागते या मच्छीला. आणि हलवा आहे त्यामुळे सांगायची काय गरज नाही तुम्हाला. पण प्रत्येकाची मच्छीला मसाला लावून ती तळायची वेगवेगळी पद्धत असते. ही माझी पद्धत आहे जी मी माझ्या माहेरी आईकडे शिकली होती बघा. मस्त तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा. आता आपण काढून घेऊया. टिश्यू पेपरवर मी काढून दाखवते तुम्हाला. तुमची पद्धत सुद्धा तुम्ही वापरत असाल. माझी सुद्धा पद्धत तुम्ही करून बघा. खूप छान अशी चविष्ट ही मच्छी तयार होते. मी हॉटेलमध्ये सुद्धा मच्छी खाल्लेली आहे, पण मला घरात जी आपण ही अशी बनवतो तिची चव मला हॉटेलमध्ये कुठल्याच मिळालेली नाही. तर अशा प्रकारे फिशची कढी आणि फिश फ्राय करून माझे झाले आहेत. आता मी ताट वाढायला घेते कारण आराध्याला खूप भूक लागली आहे. आराध्या ताट वाढायला सांगते आहे. तर बघा मी ताट वाढलेलं आहे. चपात्या आहेत. छान असा कुरकुरीत फिश दिसतोय बघा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम. कढी तयार झाली आहे. त्याचबरोबर भात आहे, सुकट आहे. हे सुकट मी तुम्हाला या अगोदरसुद्धा याचा व्हिडिओ यूट्यूबला शेअर केला आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हवं असेल तर लिंकसुद्धा देते. लिंबू, कांदा, टोमॅटो. तुम्हीसुद्धा जेवायला या. आणि मस्त असं हे ताट तयार झालं आहे. सोलकढी बनवायला वेळ मिळाला नाही, तर जर तुम्हाला कोणाला सोलकढीची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून सांगा आणि जेवायला या. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ इतरांना शेअर करा. त्याचबरोबर आराध्या विथ मॉम या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.